नमस्कार. हा बैल मानेगावात मेजरने घेतलेला आहे. हा तुळशा बैलाची पैदास असलेला बैल आहे. नैसर्गिक रेतनासाठी चालू असणार आहे. मानेगाव तालुका सांगोला यांच्याकडे जातीवंत बैल असा चालू आहे. आज खरेदी झालेला आहे. मानेगावचे मेजर तुळशीची पैदास आहे. हा बैल 4 दात बैल आहे. तुमचा काय हो ह्या आजोबाचा? काय किंमत सांगताय काका गाईची? 30,000. दूध काढू देते का? ही वासरू आहे काय तिचं? कालवड आहे वाटतं. मोबाईल नंबर सांगा की. 93 70 64 71 13. कुठलं गाव? मानेगाव. ही कुणीकडे आलं होते? माडा तालुका. काही कमी जास्त का फिक्सच 30? काय होईल की थोडंफार कमी जास्त होईल. दूध काढ देत्या. गाय चांगली खिलारची गाय आहे. वासरू आहे. वासरू बी चांगला आहे. गोहर तर क्लिअर दिसतात. लांबच कालवड आहे. वळूची का सिमेंटची? वळूचे आहे का सिमेंटचे? कुणाचा वळू? काय नाव सांगितलं त्यांनी पण आपण काही त्यांना ओळखत नाही. कुठल्या गावाला नाही जाय? कुठे घेत? कुठलं गाव? कर्नाटकला. तर शर्यतीला का शेतीला? पडलं तर शर्यत, नाही तर शेती आहेच. वासरू चांगला आहे. रासवाडा आहे. कितीला घेतलं? 22,000. द्यायचं आहे काय? द्यायचं नाही. लय भारी मिळालं वासरू. 22,000ला घेतलंय. कर्नाटक मध्ये नेणार आहे. एक वासरू कोण असतं काय, पण ह्याला मालकच नाहीत वाटत. मालकच नाही त्याला. हे बी वासरू चांगलं आहे. बा तुमचं आहे काय? कुठलं गाव? हंगिरगे. घरचं वासरू आहे का? कुणा आहे बैलाच काय? लांडगे त्यांच्या बैलाच आहे वे. त्या कुठल्या पांढऱ्या बैलाच मोठ्या? कोशा बैलाच. मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे? घरचा पोरा बिराचा काय नंबर? तोंडपट नाही. नाव काय तुमचं? हा सावंत. नाव काय? म्हणजे कोणी आलं घराकडे तर वासरू घ्यायला इथं नाही ऐकलं तर घरलाच नेणार ना? चाललाय ना? नाही आलं तरी बी वासरू चांगला आहे हो. नाव तर सांगा तुमचं. संभाजी सावंत. गाव हंगिरगे. वासरू चांगला आहे. किंमत काय सांगताय? 60,000. मोठ्या मापाची गाय. तुमची काय कालवड गाय? कुठलं गाव? मंगळवेढा. म्हणजे ही कालवड घरचीच आहे का? कुठल्या बैलाची काय माहिती आहे? नाही. ती तिचं पिलू आहे का? ती कुठल्या बैलाच आहे का? मोबाईल नंबर सांगता? काही पाळाची नाद करून आणि 1 दिवसासाठी सांगा. 73 87 99 25 15. काय किंमत? 40,000. दूध काढू देते का? वासू सोडल्यावर काढू देते. काच नाही बा खिलार गेला एवढीच कास राहणार की होती काय? जर्शी आहे काय? काय किंमत सांगताय? 1,00,000ला दिलंय वासरू. चांगला आहे बैल.
कुणाची गाई खोंड बैल विकायचे असतील तर संपर्क करा. व्हिडिओ केला जाईल. नंबर आहे 9892901692. व्हिडिओ करून यूट्यूबला टाकले जातील. कुणाची गाई बैल खोंड विकायचे असतील तर संपर्क करू शकता. कशाला गुराल चालू आहे का शेती कामाला? हा आदत आहे. काय किंमत सांगताय? 1.25 लाख. कुठलं गाव? गाराकुल. कुठं आलं ते? बावडे या खालचं. मोबाईल नंबर आहे सांगा. 9822 03 7422. आदत आहे अजून. बट्टा बिट्टा क्लिअर आहे सगळं. घरचं वासरू आहे घेतलेलं आहे. कुठल्या बैलाच काय माहितीये काय मग? मारत बिरत गाव? नाही मारत ना. नाही उभा एक नंबर राहतोय. पावन पण चांगला आहे, बैल पण चांगला आहे. काय सांगताय किंमत आपण? का दिलं? 55,000. कुठलं गाव? पाचेगाव. घरचा वासरू घेतलेला आहे. कुठल्या बैलाच काय? डोरली मानेच्या बैलांचं. दिलेल्या बैलाचं काय? मोबाईल नंबर सांगा. 77 74 94 पुढं 33 11 18. काही कमी जास्त का फिक्स? फिक्स 50,000. वासरू चांगला आहे. डोरलीचे माने त्यांच्या बैलाची पैदास आहे. दिलेल्या बैलाची छाती ही बैलाला चांगली आहे. कपाळ जरा पसरट आहे पण बैल बाकीला एक नंबर आहे. अंग वेंग वशेंट. तुमचा आहे काय बाबा? तुमचा आहे काय? त्याचे मालक इथं नाहीत. वासरूला एक नंबर आहे. तोंडा बिंडाला बी चांगला आहे. शेंग बी बारीक आहे. कांबळ मापात फाउंडेशन जोरात. तुमचं काय दादा? हो दादा तुमचं आहे काय? कुठलं गाव? बेनूर. काय किंमत सांगताय? 90,000. दात लावलाय? नाही. घरचं वासरू आहे का? कुठल्या बैलाच काय माहिती आहे काय? गोळ्याच्या सुंदर बैलाचा. गोळ्याच्या सुंदर बैलाचं. हो बैल मिळाला की. बरं बरं. मोबाईल नंबर सांगा की. 88 88 88 73 73 1831. 1831. बहुरे बिरे क्लिअर आहेत. हे काय सुद्धा नाही. केस बरोबर. केस सुद्धा वाकडा नाही. नाही बैल चांगला आहे म्हणूनच हे केलं. गोळ्याच्या सुंदर बैलाची पैदास. गोळ्याच्या सुंदर बैलाची पैदास आहे. काय कमी जास्त का फिक्स नव्हतं? काय कमी जास्त करता येईल? कमी जास्त करता येईल. कुठलं गाव म्हणला? बेनूर. वाळेखिंडी बेनूर. वाळेखिंडी बेनूर. बैल लई एक नंबर आहे. कुणाला घ्यायचं झालं तर शरीर बिरीर एकदम मजबूत आहे. तुमचं आहे काय? दिला का द्यायचं आहे? काका बिजी आहेत. बैल चांगला आहे. व्यवहार चालू आहे. होण्यासारखा व्यवहार आहे. त्यामुळे काही कंटिन्यू पुढे व्हिडिओ करत नाही. गाईला 2 पिल्ली झालेत. गाई विकायला आले. एक कोंड आहे. दुसरा बी कोंडाच आहे. दोन्ही कोंडच आहे. ती गाईला 2 पिल्ली झाली. ती कोंड आहे दोन्ही. पण मालक इथं नाही तर आपण नंबर घेतला असता. दोन्ही कोंडच आहे. ते गाई विकायला आले.